नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा येथील पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती केली, अशा श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। 200 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांनी आपल्या हयातीत सुरू केलेल्या श्री क्षेत्र गोदावरी धाम म्हणजेच सरला बेट पायी पालखीने बुधवारी हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू केलंय। अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र सरला बेटहून सुमारे 22,000 वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता निघाले। हरिनामाच्या गजरामध्ये निघालेली ही पालखी श्रीरामपूर शहरामध्ये दाखल होताच अनेक ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी शहरवासियांनी वारकऱ्यांच्या सेवेकरता सहभाग देखील नोंदवला। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी 200 वर्षापूर्वी हा पायी दिंडी सोहळा चालू केलेला आहे आणि जवळजवळ 5 मंथ आजपर्यंत होऊन गेलेले आहेत। यावर्षी दिंडीमध्ये जवळजवळ 2,500च्या पुढे आणि वारकरी आहेत। फार भव्य अशा प्रकारचा दिंडी सोहळा असतो आणि भगवंताचा भजनाचा आनंद घेत घेत सर्व वारकरी चाललेले आहेत। वरुण राजाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे। पाऊसही चांगला होत चाललेला आहे। आणखी चांगला पाऊस हो, शेतकरी सुखी हो, ही पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना आणि पांडुरंगाचा भजनाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा। सरलाबेट पालखी ही पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। 200 वर्षाची परंपरा या पालखीला आहे। तसेच सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये हा पालखी सोहळा सुरू केला होता। श्री क्षेत्र गोदावरी धाम म्हणजेच सरला बेट पालखी ही बुधवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। या पालखीला 200 वर्षाची परंपरा आहे।